येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांसह त्यांची बैठक सुरू आहे। भुजबळांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ आणि त्यांचे समर्थक नाराज झालेत। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भुजबळ पुढचा निर्णय घेणार असल्याचंही कळतंय। मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट्स देत आहेत। तर मुकुल, काय नेमकी चर्चा सुरू आहे बैठकीमध्ये? यामिनी नाशिकच्या भुजबळ फार्मवर एक बैठक पार पडली। त्यामध्ये नाशिकचे पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि आता येवला विधानसभा मतदारसंघामध्ये भुजबळ आलेले आहे। भुजबळांचं हे होम ग्राउंड आहे। इथे कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे। प्रत्येक आता भाषण सुरू झालेली आहे। जो इथे भाषण करतोय तो म्हणतोय की भुजबळ साहेबांवर अन्याय झालेला आहे, त्यामुळे यावर काहीतरी आता पक्षाने न्याय द्यावा किंवा भुजबळांनी योग्य ती भूमिका घ्यावी, त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ। मात्र जी नाशिकमध्ये बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये जमलेल्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी एक प्रकारे नेतृत्वावरच नाराजी व्यक्त केलेली होती। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं होतं की देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत सांगत होते भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे, मात्र ते दिलं नाही। त्यांचा रोष हा एका बाजूला अजितदादा यांच्यावर जरी असला तरी दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांचा रोष आहे। त्यामुळे भुजबळ आता नेमकी उद्याला काय भूमिका मांडणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाशिकमधल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आता भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आले आहेत। इथल्या भावना काय आहे, इथल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेत आहेत। त्यामुळे त्यांना येवल्याचा विकास देखील करायचा आहे। पुढील 5 वर्ष त्यांना येवल्याचा विकास करायचा आहे। काही कामं ही अर्धवट स्थितीमध्ये आहे, ती पूर्ण करायची। हा संपूर्ण सरासर विचार करून भुजबळ योग्य काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी मुकुल, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।